हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये। तर इकडे आम्ही द्राक्षाच्या बागेत गोड गोड द्राक्ष खायला आलेलो आहे। तर या तुम्ही पण द्राक्ष खायला। आता तुम्ही म्हणणार ही द्राक्षाची बाग तुमची आहे का? तर हो, आमचीच आहे। आमची म्हणण्यापेक्षा आमच्या नणंदबाईची आहे, पण आमच्या नणंदबाईची काय ना आमची काय सारखीच झाली ना। आता तुम्ही सगळे म्हणत होते शेतकरी नवरा कर करिश्मा, तर ज्यावेळेस लग्नाला मुलगा बघितला ना त्यावेळेस आम्ही मुलाचं घरदार बघायला आलतो, त्यावेळेसचा हा व्हिडिओ आहे। तर परत तुम्ही म्हणणार हा व्हिडिओ केव्हाचा आहे, मंगळसूत्र दिसत नाही गळ्यात, काय काय कमेंट करता। तर हा व्हिडिओ जुना आहे, खूप उशिरा शेअर करत आहे तुमच्यासोबत। ड्राफ्टमध्ये होता दिसला मला, म्हणून म्हणलं चला शेअर करून द्याव। तर कसे आहेत मग द्राक्ष? पटापटा कमेंट करा। द्राक्षच नाही तर इकडे कांदा लसूण बरंच काय काय होतं बाबा। मी गेली मग इकडे लसणाचा पाला तोडायला। या लसणाच्या पाल्याचे धपाटे असले भारी लागतात ना, कोणी कोणी खाल्ले ते कमेंटमध्ये मला पटापटा सांगा। आणि शेतकऱ्याचं खरं आयुष्य असतं, खरं जगणं असतं बघा। ब्रँड इज ब्रँड म्हणजे शेतकरी। तर तुम्ही सगळे म्हणत होते करिश्मा शेतकरी नवरा कर, तर माझ्या नवऱ्याकडे पण जागा आहे बरं का, काहीतरी एकर। आमच्या शेतात द्राक्षाची बाग नाही किंवा कांदा लसूण नाही, सध्या तर रिकामच आहे, पण भविष्यामध्ये शेती नक्की करू शकतो। आणि त्यांनी अगोदर शेती केलेली आहे, सो शेतकरी नवरा केला म्हणला तरी चालेल। आणि हा आहे रानमेवा। त्यानंतर आम्ही आलो घरी, तर इकडे बघा माझ्या शाळेच्या पल्लूला काय लागून आलंय बाबा, बघा बघा, हे आहे कांद्याचं फूल। वाव, किती छान दिसते। तर खरंच बोलत होते मित्रांनो, तुम्ही शेतकरी नवऱ्यापेक्षा जास्त जीव कोणीच नाही लावू शकत तुला, म्हणून शेतकरीच नवरा केला। कसा वाटला आमचा मिनी ब्लॉग नक्कीच सांगा। आवडला असेल तर लाईक कमेंट करा, शेअर सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, बाय बाय।